शेतकरी मित्रांनो, फायनली पी-एम किसानचा 22व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. पी-एम किसानचा 22वा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि किती तारखेला मिळणार आहे? संपूर्ण प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओने मिळणार. पण त्याआधी शेतकरी का नंबर 1 चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि शेअर पण करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नेहमी टाकत राहतो. पण पी-एम किसानचा जो काही 22वा हप्ता होता तो अद्याप काही मिळाला नव्हता. कारण की शेतकरी मित्रांनो, याचे बरेचसे शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं होतं. आता याची तारीख जाहीर करण्यात आली आणि याच पार्श्वभूमीवर नमो शेतकरीची बी तारीख जाहीर करण्यात आली का हे पण सांगणार आहे. सर्वप्रथम कोण शेतकरी अपात्र आहेत ते पाहून घ्या. शेतकरी मित्रांनो, देशातील करोडो शेतकरी पात्र आहेत, पण त्यातील 6 ते 7 लाख शेतकरी अपात्र झाले आहेत. त्यामध्ये तुमचा नंबर आहे का पहा. तर शेतकरी मित्रांनो, या 6 लाख शेतकऱ्यांमध्ये हे डॉक्युमेंट नसल्यामुळे अपात्र आहेत. समजत पहिले की जे काही शेतकरी असतात ना, ओळखपत्र आहे, जमिनीचा सातबारा, सातबारा होर्डिंग अपडेटला आले असल्यामुळे जी काही लँडची प्रॉब्लेम येत आहे ती दुरुस्त न केल्यामुळे शेतकरी अपात्र होत आहेत. त्यानंतर दुसरी प्रॉब्लेम म्हणजे की शेतकरी मित्रांनो, फार्मा आय डी ही पण शेतकऱ्याची शेतकरी ओळखपत्र म्हणूनच कागद काम करीत असतो, पण हे पण कागद नसल्यामुळे शेतकरी अपात्र होत आहेत. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे की आधार कार्डची KYC करून बँक लिंक. शेतकरी मित्रांनो, हे आम्हाला माहीत आहे, पण तरी पण सांगू इच्छितो, या शिल्लक कारणामुळे तुमचे पैसे खात्यापर्यंत येऊन वापस जात आहेत. ते पण शेतकऱ्यांना हे हप्ते मिळाले नाहीत. आता काही शेतकऱ्यांना मागील 21वा हप्ता मिळाला नाही, काहींना 20वा हप्ता मिळाला नाही, काहींना 18वा हप्ता मिळाला नाही. यासाठी काय करायचं आहे, हे 3 कामं करायचे आहेत. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुमचे खातेवर पैसे पडणं सुरू होतात. आणि समजात मुख्य कारण शेतकरी अपात्र होण्याचं ते म्हणजे की तुम्ही जर एका कुटुंबातून 3 ते 4 व्यक्ती पी-एम किसानसाठी आणि नमो शेतकरीसाठी लाभार्थी असा, तर त्यापैकी फक्त आणि फक्त एकच शेतकरी पात्र राहील अशी शासनाने मागेच निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या निर्णयामुळे बरेचसे शेतकरी अपात्र झाले आहेत. ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आता पाहूया शेतकरी मित्रांनो, पी-एम किसानचे किती पैसे मिळाले आहेत. शेतकरी मित्रांनो, पी-एम किसानचे वार्षिक लाभ तुम्हाला जे काही 6,000 रुपयाचा होत असतो, त्याऐवजी त्याच अनुसार एक हप्ता पण तुम्हाला 2,000 रुपयाचाच मिळणार आहे. कारण की प्रत्येक हप्ता 2,000 रुपयाचा मिळत असतो. पण ज्या शेतकऱ्यांनी हे डॉक्युमेंट जोडले त्या शेतकऱ्यांना हे मागचे जे काही थकीत हप्ते आहेत, 21 असो, 18 असो आणि किंवा 17 असो, जे काही थकीत हप्ते असतात ते पण पैसे मिळू शकतात. आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचं काय, तर नमो शेतकरीचं बी हीच कंडिशन आहे, जी की तुम्ही कागद पूर्ण करायचे आहेत. नमो शेतकरीची तारीख काय आहेत आणि पी-एम किसानची तारीख काय आहे. तर पी-एम किसानचा जे काय हप्ता आहे 13 मार्चला हा वितरण होईल असं सांगण्यात येत आहे. पण शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी मिळाले की हे काय नमो शेतकरीचं कधी मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरीचा बी 13 मार्चला मिळेल. कारण की नमो शेतकरीचा 8वा हप्ता बी मिळाला नाही, 9वा बी नाही मिळाला. आता काही शेतकरी तर बंद झाली. नमो शेतकरीच्या डिटेलमध्ये माहिती घेऊन पुढचा व्हिडिओ टाकू. पण त्याआधी तुम्हाला सांगतो, दोन्ही योजना एकत्र मिळू शकतात. पण हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ मित्रांना पाहुण्यांना शेअर करा, जेणेकरून ते पण डॉक्युमेंट कंप्लीट करून पी-एम किसान नमो शेतकरीसाठी लाभार्थी होतील. तुमचे पैसे तुमच्या खात्यावर 13 मार्चला जमा होतील. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.